कोण आहे वेदा वेदा वाचव मला वेदा हेल्प तू आहेस होय अरे बाबा तू किती घाबरतोस वेदा तू किती छान घाबरवतेस घाबरेनच ना मी हा मला नाही बोलायचं हे काय झालं अचानक काय केलं मी आता आज तू इतका लेट का आलास आज आपल्या घरी दसरा आहे ना वेदा आपली घरात पूजा होती ना जशी तशीच पूजा ऑफिस मध्ये होती कंपनी मध्ये होती फॅक्टरी मध्ये होती आणि त्यात आजोबा पण नाहीये तुला माहिती आहे ना तर ते सगळं मॅनेज करून येता मला उशीर झाला सॉरी बरं ठीक आहे हे घे सुना शुभ दसरा किती गोड शुभ दसरा तुला पण बेबी पण माझ्याकडे तुला द्यायला सोनं नाही आता अरे बाबा असं काय करतोस आहे ना कुठे हो माझं प्रिन्सेस हे सोनं ना मी तुला लाईफ टाइम देऊ शकतो हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा बाबा एक बोलू का दोन बोल एकच अच्छा मग एकच बोल हायचं एक गॉसिप आहे काय म्हणतेस काय गॉसिप आहे सांग मला आई ना मायामावशी सारखी एकटीच बडबडत असते आधी नव्हतं असं पण मायामावशी तिची बहीण आहे हे कळाल्यापासून असं सुरू झालं आहे बाबा हा प्रॉब्लेम जेनेटिक असतो का काय असतो जेनेटिक जेनेटिक कुठे ऐकलंस तू हा शब्द माझ्या टीचरनी सांगितलं हो माय स्मार्ट प्रिन्सेस हे तर मीरा आईला तिची बहीण सापडली आहे ना कदाचित त्यामुळे ती ना खूप अशी एक्स्ट्रा हॅपी आहे म्हणून कदाचित असं होत असेल आता माया मावशी आधीपासून असंच करते म्हणून थोडं वेड वाटतंय किती विचार करायला लागलं माझं बाळ एवढं स्वतः तर किती मोठी झाली आहे माझी वेदा ओके मी असं करेन मी ना मीरा आईशी बोलेन एकदा हो काय काय बोलायचं माझ्याशी काय नाही हो काहीच नाही हो तुम्ही बोलत होतात ना काहीतरी नाही कुठे काय आम्ही कशाला काय बोला बाबा हो बरोबर आपण काय बोलत होतो नाही नाही बघ नाही बरं मीरा हे दोघे फसवतायत तुला ही वेदा जासूस आहे तिच्या बाबांची आणि आता नाही पूर्वीपासून अशीच आहे तिने तिच्या बाबाजवळ गॉसिप केलंय की आई एकटी एकटी बडबडते हो पण ठीक आहे आता तुला जरा ऍक्टिंग करावी लागेल ऍक्टिंग हा बरं मी सांगते तसं कर हा काय करशील हा एक काम कर ह्या साड्या घे आणि कपाटात नेऊन ठेव आणि तिकडे गेल्यावर ना काहीतरी बोल म्हणजे देवीचा मंत्र हा देवीचा मंत्र म्हणायला लाग म्हणजे त्यांनी बघितलं तरी त्यांच्या समोर असं होईल की काहीतरी बोलतीये पण जेव्हा ते ऐकतील तेव्हा देवीचा मंत्र आहे सो त्यांना पटेल ती ठीक आहे हां ठीक आहे जा बाबा बघितलास सर्व मंगल मांगल्ये शिवे काय चाललं तुमच्या बापलेकीचं आमचं काय नाही चालू आहे म्हणजे हिची शाळा चालू आहे
माझं ऑफिस चालू आहे, आमची मज्जा चालू आहे, तेवढंच. अजून काय? एवढंच. करा टाइमपास, माझी खूप काम आहेत. बघितलंस बाबा, ती एकटं बडबडत होती. वेदा, मी ऐकलं ती ना देवीची प्रार्थना म्हणत होती. अच्छा. मीरा, पण यावेळेस निभावलंय, पण पुढच्या वेळेस आपण दोघींनी बोलताना जरा जपून बोलावं लागेल. पण एका गोष्टीचा आनंद आहे, दोघेही काळजी घेतात तुझी. अथर्व हळूहळू ऍक्सेप्ट करतायत तुला. आणि ही वेदा, ही CID झाली आहे ग. काय 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 झालं? तू हसतेस का? हसतेस काय? ते जोक वाचला ना म्हणून. जोक? आम्हाला पण ऐकायचंय. आम्हाला पण ऐकायचं. सांग आता. सांग सांग. सांग. ते ए आई, सांग ना ग जोक. एक What nonsense. माझी पेंटिंग कुठे गेली? इथेच होती. कोणी हात लावला आता? माया, तुला हॉलमध्ये बोलवलंय, चल. कोणी बोलवलंय? अगं, हॉलमध्ये आल्यावर कळेल तुला, चल. नाही, मी येते, पण माझी पेंटिंग कुठे माहिती आहे का तुला? ती प्रश्न विचारशील. हे बघ, बाहेर आलीस ना की सगळं कळेल तुला. चल पटकन. ताई, अगं तू हे एकदम करायचं का ठरवलंयस? मला आधी सांगायचं तरी ना. मीरा, काही होणार नाही. आणि हे बघ, हे करणं ना गरजेचं होतं ग खूप. मला मान्य आहे ताई, पण अगं थोडा वेळ तरी द्यायचा ना मला. तू हे असं एका रात्रीत करून आणलंस, सगळ्यांना शंका नाही येणार का माझ्यावर? नाही येणार. तू काळजी करू नकोस, ठीक आहे?